विद्यार्थ्यांच्या नवसर्जनाला प्रेरणा द्या. पत्रकार सुनील कोंडुस्कर. आई शपथ खरं सांगतो या संजय साबळेंच्या पुस्तकाचं झालं प्रकाशन. दी न्यू इंग्लिश स्कूल चंदगडच्या प्रांगणात विद्यार्थ्यांच्या समवेत झाला प्रकाशन सोहळा. आजच्या धकाधकीच्या जीवनात आई वडिलांना मुलांकडे विशेषतः त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ मिळत नाही. साहजिकच मुलं मोबाईल किंवा इतर वाईट संगतीला लागतात. त्याचे परिणाम पुढे जाणवू लागतात. आई वडील आपल्याला समजून घेत नाहीत याचा न्यूनगंड मुलांच्यात तयार होतो. ती विकृत किंवा चुकीचे वागू लागतात. त्यांच्या मनात कमीपणाची भावना निर्माण होते. मुले एकाकीपणाच्या कोशात जाऊ लागतात. हे दुष्टचक्र भेदायचं असेल तर त्यांना वेळीच घरी पालकांनी आणि शाळेत शिक्षकांनी समजून घ्यायला हवं. खरं तर शाळेतील वातावरण प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या वकुबाप्रमाणे अभिव्यक्त होता येईल इतकं सर्जनशील, संवेदनशील, बालस्नेही आणि आश्वासक हवं. आई शपथ खरं सांगतो आणि यातील सर्व लेख विद्यार्थ्यांचे आत्मानुभव आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या नवसर्जनाचा साक्षात्कार आहेत असं प्रतिपादन पत्रकार सुनील कोंडुस्कर यांनी केलं. दी न्यू इंग्लिश स्कूल चंदगड येथील उपक्रमशील शिक्षक संजय साबळे यांनी संपादित केलेल्या आई शपथ खरं सांगतो या पुस्तक प्रकाशन प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य ND देवळे होते. मुलांच्या अव्यक्त भावना व्यक्त करण्याची त्यांना संधी दिल्यास त्यातून चांगले परिणाम दिसून येतील आणि यातूनच आई शपथ खरं सांगतो यासारखे पुस्तक निर्माण होतं असं प्रतिपादन प्राचार्य ND देवळे यांनी केलं. यावेळी संजय साबळे म्हणाले, मुलांच्यावर अवतीभोवती होणाऱ्या घटनांचा परिणाम होत असतो. या घटना शब्दबद्ध करण्यासाठी मुलांना प्रेरित केलं पाहिजे. यातूनच लेखन कौशल्य वाढीस लागतं. कार्यक्रमाला TS चांदेकर, MV कानूरकर, TD बेर्डे, JG पाटील, SJ शिंदे, VK गावडे, VT पाटील, TB खंदाळे, सूरज तुपारे, शरद हदगल, पुष्पा सुतार, विद्या डोंगरे, वर्षा पाटील आदींसह शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. BR चिगरे यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं.